नमस्कार मंडळी, कोकण लाईफ अँड फूडमध्ये आपले स्वागत आहे. नॉनव्हेज रेसिपीमध्ये भन्नाट लागणारं बांगड्याचं पिकलं कसं बनवायचं हे आज आपण पाहूया. त्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी पाववाटी सुकं खोबरं, पाववाटी ओलं खोबरं, थोडं आल्याचे काप करून घेतलेत आणि एक अख्खा कांदा आणि थोडी लसूण घेतले. मसाला मिक्सरवरती वाटताना मी सर्वात आधी सुक्या खोबऱ्याचे काप हे आणि आलं आणि लसूण बारीक करून घेणार, कारण का ते तुकडे करून घेतलेत, मग त्याचा एखादा तुकडा वगैरे राहू शकतो. म्हणून आधी मी हे सगळं वाटून घेणार बारीक. सुकं खोबरं, आलं, लसूण हे आपण पाणी न टाकताच वाटून घ्यायचं बारीक, म्हणजे ते आपलं व्यवस्थित वाटलं जातं. आता इथे मी बेडगी मिरची घेतली 7-8 त्या आणि थोडे धने भिजसे घातलेत अर्धा तास. ते सुद्धा त्या सुक्या खोबऱ्याबरोबर वाटून घेणार. ते धण्यातलं पाणी आधी टाकणार नाही त्याच्यामध्ये, ते नंतर आपण आधी मिक्सरला हे सगळं लावून घ्यायचं. त्यानंतर धने वगैरे वाटून झाल्याच्या नंतर मग आपण ते त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. इथे पाहू शकता की हे व्यवस्थित आपलं बारीक वाटून झालं आहे सुकं खोबरं वगैरे. आता त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि कांदा घालून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला व्यवस्थित असं बारीक पेस्ट त्याची तयार करून घ्यायचे. इथे पाहू शकता की बांगड्याचं तिखलं बनवण्यासाठी आपण जे वाटण हवं आहे ते आपलं वाटण वाटून झालं आहे. बांगडे व्यवस्थित साफ करून 2-3 पाण्यातून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला अर्धा चमचा एवढं मीठ घालून ते अर्धा तास मी आधी ठेवले होते. एक पातेलं गरम करून त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून आपण त्याला आता फोडणी देऊन घेऊया. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या चांगल्या टेचून मी त्याच्यामध्ये घातल्यात. लसूण पाकळ्या त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याचा अर्क उतरला की त्याच्यानंतर थोडं कढीपत्ता घालून जो आपण वाटलेलं वाटण होतं ते घालून घेऊयात आणि हे वाटण व्यवस्थित असं तेलावरती परतून घ्यायचं. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा, कारण का त्यातलं जे पाणी आपण घातलं होतं ते व्यवस्थित त्याच्यामध्ये शोषल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1.5 चमचा एवढं तिखट घालून, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि घालून सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. मसाल्याला तेल सुटल्यानंतर थोडं कोमट पाणी करायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्याच्यामध्ये ते कोमट पाणी घालून ते आपण त्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आणि मसाल्याला 1 उकळी आणायची. छान 1 उकळी आल्यानंतर आपण जे मासे स्वच्छ धुवून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालायचे. मसाल्याला त्याच्यासाठी आधी मसाल्याला व्यवस्थित अशी उकळी आली पाहिजे आणि 3 ते 4 कोकम घातले आणि थोडंसं मीठ हे थोडंसं घालायचं, कारण का आधी आपण सुरुवातीला सुद्धा बांगड्यांमध्ये मीठ घातलं होतं आणि ते व्यवस्थित असं न ढवळता झाकून ठेवायचं. 5-1 मिनटं शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ते बांगडे हे व्यवस्थित परतून घ्यायचे दुसऱ्या साईडने आणि 5 मिनटं पुन्हा त्यांना शिजून द्यायचं. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे बांगड्याचं तिखलं एकदा करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका.